सर्वसामान्याची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांनी सांगितले। शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ सर्वसामान्यांना देत असताना सर्वसामान्यांकडून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या अधिकारी कर्मचारी दलालाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा आमदार संतोष दानवे यांनी जाफराबाद येथील कार्यक्रम प्रसंगी दिला। जाफराबाद येथील संपर्क दौऱ्यामध्ये बस आगारामध्ये नवीन बस गाड्यांचे लोकार्पण केले। कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये वृक्ष लागवड केली। तसेच शासनाचा दाखला आपल्या घरी या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना विविध लाभार्थ्यांना शासनाच्या विविध दाखल्याचं वितरण आमदार दानवे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत 5 बरास वाळू 5चे वाटप देखील आमदार दानवे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार दानवे म्हणाले की घरकुल हे सर्वसामान्याचे स्वप्न असते। त्या घरकुल बांधकामाच्या विविध टप्प्यामध्ये अनुदान लाभार्थ्यांना देत असताना त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत। अशा भ्रष्टाचारी आणि सर्वसामान्याची पिळवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना यावेळी भर सभेत देऊन त्यांची कान उघडणी केली। यावेळी तहसीलदार सारिका भगत, गटविकास अधिकारी एन.टी. खिल्लारे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील पवार, जीप सदस्य शालिग्राम पाटील मस्के, संतोष पाटील लोखंडे, विजय नाना परिहार, भाजपा तालुकाध्यक्ष नाना भागिले, मनोज शिंदे, दत्तात्रय पंडित, मधुकर गाडे, सुधीर पाटील, साहेबराव पाटील कानडजे, दीपक पाटील वाकडे, नाना पंडित, विजय परिहार, माधवराव सोरमारे, नायब तहसीलदार मिसाळ, कृष्णा माकोडे, दगडूबा गोरे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, मंडळाधिकारी, कृषी सहाय्यक, भाजपा पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित। मोफत देण्याच्या व्याख्यामध्ये हे जे काही वाळू तस्कर हे अवैधरित्या वाळू वाहत असल्यामुळं त्या ठिकाणी मूळ जो घरकुल धारक असायचा त्याला घर बांधायचं, या तस्करीमुळे त्याला अडचण व्हायची आणि घरकुल बांधण्यासाठी निश्चितपणे आपल्याला अडचण निर्माण व्हायची। परंतु आता सरकारने अतिशय सुसूत्रता आणून त्या ठिकाणी मोफत रीती देण्याचं धोरण आपल्या सरकारने त्या ठिकाणी आखलेलं आहे। आणि याच्यामुळं घरकुल आणखी एक निर्णय आपल्या सरकारने असा घेतलाय, म्हणजे केंद्र सरकारने आपल्या राज्याला 10 लाख घरकुल त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले। बांधवांनो, एवढ्या मोठ्या संख्येत घरकुल एका राज्याला येण्याची ही पहिलीच वेळ आहे। आणि मी आता गमतीमध्ये सरपंचाला म्हणत होतो की तू मला घरकुल पाहिजे काय? आता असे 10 लाख जर घरकुल आले तर निश्चितपणे गरिबांना त्याचा फायदा होणार आहे। हे काम आपलं सरकार करतंय, परंतु आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। वाळू धोरण अवघड होतं, त्याला आपण आता सोपं केलंय। घरकुल अगोदर राज्याला 25,000 30,000 यायचे। आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चालू वर्षासाठी 10 लाख घरकुल आपल्याला त्या ठिकाणी दिल्यामुळं खऱ्या अर्थानं गरिबाला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे। आणि त्यासाठी म्हणून आपण या दिलेल्या योजनेचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे। आम्ही आता निश्चितपणे गरिबांसाठी भांडत असतो, त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतो, परंतु बऱ्याचदा असं होतं की
सरकारी पातळीवर त्या ठिकाणी अडचणी येतात, काही अशी कमी प्रमाणात सापडतात की ते आहे त्या घरावरच पैसे काढण्याचा प्रयत्न करतात, परंतु जास्तीची जी संख्या आहे खऱ्या अर्थानं घर बांधायचं आणि अशा कमी संख्येमुळे काय होतं की काही लोक व्हिडिओ साहेब तुमचे ते काय मी आज बोलवले होते कोण कोण आहेत ते समोर या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे आपलं काय ज्या दिवशी पितळ उघडं पडेल तेव्हा राजीनामा देऊन घरी जाऊ, पण ज्या पद्धतीने तुम्ही जिओ टॅगिंग करू लागले, दुकानदाऱ्या करू लागले, मी तुम्हाला सगळ्यांसमोर आता सूचना करतो, मला जर एकदा जरी आढळलं की तुम्ही या दुकानदाऱ्या चालवल्या तर असा कायदा लागू करू आम्ही. तुम्हाला वाटत असेल आपण काय खाजगी, आपण कुठं सरकारी याच्यात अजून समाविष्ट नाहीये, आपण पैसे लुटायचे, गरिबांच्या घरकुलांचे निघून जायचं, पण तुमच्या घरावर रिकव्हरी आणेल मी तुम्हाला सांगतो. चुकीचे काम, चुकीचे धंदे तुम्ही लावले, जिओ टॅगिंग बिना पैशाचे तुम्ही करत नाहीये. मी तुम्हाला सांगतो तुमचे जे जमीन जायदाद असेल त्याच्या माध्यमातून रिकव्हरी करेल सरकार. तुम्हाला त्या कायद्यांची माहिती नाही, समजलं का रे तुला? त्यामुळं नीट राहा. गरिबांना ज्याच्या घराची तुम्ही टॅगिंग कराल, पैशाच्या दुकानदाऱ्या करू नका. फार तक्रारी तुमच्या आणि तुमच्यापैकी जे घरकुल धारक मी विनंती करेल की यांच्या माध्यमातून कोणी पैसे जर मागितले तर सरळ मला फोन करा, आपण यांचा बंदोबस्त निश्चितपणे करू. त्यालाही कायदा आहे. म्हणून आता तुमचं बस झालं, जे तमाशे तुम्ही केले असतील मागच्या काळात, आता तुमच्यावर नजर आहे, तुम्ही लक्षात ठेवा. येणे चाळे जर केले तर तुम्हाला निश्चितपणे आम्ही सुद्धा कशी कारवाई होती ते येणाऱ्या काळामध्ये दाखवून देऊ. त्यामुळे तमाशे करू नका, सगळ्यांना सांगतोय मी. तुम्हाला मी या सभागृहामध्ये तहसीलदार मॅडम आहेत, व्हिडिओ साहेब आहेत, सगळे अधिकारी कर्मचारी त्यांच्या समोर सूचना करू लागलो. तुम्हाला एवढ्या लोकांमध्ये बोलण्याचं कारण तुमचा जो प्रकार चालू आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी त्याला पाठीशी घालू शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं जे योग्य ते करा. तुम्ही पैसे घेऊन मग पहिला हप्ता घ्यायचा, पैसे घ्यायचा, दुसरा घ्यायचा, पैसे घ्यायचे, हे जे काही तमाशे तुमच्या घरावर आणि तुमच्या जमिनीवर बोजा चढवल, कसा चढवायचा तर आम्हाला कायदा करतो. त्यामुळे नीट राहा आणि गरिबांना त्या जे काही हप्ते येतात त्याच्यासाठी त्या ठिकाणी त्रास देऊ नका, हे मी तुम्हाला या बैठकीच्या माध्यमातून सांगतो. आणि याच व्यतिरिक्त घरकुलांच्या संदर्भात आपण मी स्पष्टतेने सांगितलं की जो तुम्हाला असं जाणवत असेल की बाबा काम चालू आहे परंतु पैसा अभावी म्हणजे या लोकांचे काही दलाल असतात, ते पैसे मागतात, माझ्यावर दूरध्वनीवर संपर्क साधा. आपण यांचा निश्चितपणे काय कोणाला पैसे लागतात त्यांचा बंदोबस्त त्या ठिकाणी करू आणि लागले तर